हाय, तुमचं सोनिया किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. व्हिडिओवर नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा. आज आपण बनवणार आहे दम आलू. खूप दिवस मला दम आलूची रेसिपी टाकायची होती, परंतु दम आलूसाठी मला छोटे छोटे बटाटे मिळतच नव्हते. तर ह्यावेळेस मी छोट्या बटाट्याचा शोध घेतला, मला सापडले आणि आता म्हटले रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचव. बटाटे उकडून साल काढून ठेवलेलीच आहे. लसणाचा एकच गड्डा घेतलेला आहे आणि एवढं छोटंसंच असं अद्रक घ्यायचं, ते ठेचून घ्या. आता आपल्याला आहे ना 4 कांदे घेतलेले आहेत. 4 कांदे बारीकरित्या तुम्ही कट करून घ्या आणि बारीकरित्या कट झाल्यावर मग आपल्याला टॅमॅटो आणि दही हे घातल्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये गरम मसाला किंवा लाल तिखट जरा जास्त घालायचं आहे, कारण की आपण महाराष्ट्रीयन आहे. आपल्याला गोड आंबट असं जास्त प्रमाणात नाही आवडत. आपण जरा थोडंसं स्पायसी खातोच आहे. आता ज्यांना स्पायसी नाही खायचं त्यांनी मिरची पावडर जरा कमी टाकली तरीही चालेल. आता आपण ह्यासाठी खडे मसाले घेतलेले आहेत. काळी वेलची, 3 मिरी, 1 लवंग, तमालपत्री असे घेतलेले आहेत आणि काय म्हणतात त्याला बदाम फूल नाही का, ते पण छोटंसं घेतलेलं आहे. बटाट्यांना अशा प्रकारे स्पूनच्या साह्याने छोटे छोटे असे होल पाडा, म्हणजे आपल्याला बटाटे जेव्हा फ्राय करायचे आहेत ना तर हे मसाले त्याच्यामध्ये जातील. एवढे पण जात नाही, परंतु थोडंसं का होईना आपल्याला चव लागेल. आता तेलामध्ये मी जिरे टाकलेले आहे, लाल तिखट, हळद आणि त्याच्यामध्ये मंद गॅसवर बटाटे फ्राय करून घ्या. 10 मिनटं का होईना असं गॅसवर ठेवा आणि व्यवस्थित असे मिक्स करून घ्या आणि नंतर काढून घ्या. आता पॅनला ना बटाटे आपण जेव्हा फ्राय करत होतो ना तर बरंच काही खाली लागलेलं आहे, तर ते आपण थोडंसं खडून एका बाजूला घेऊन एका प्लेटमध्ये काढून ठेवणार आहे. नंतर आपण भाजी करताना ते परत त्याच्यात टाकणार आहोत, म्हणजे आपला पॅन खराबही होणार नाही आहे. आता फ्रीजमध्ये मी दही ठेवलेलं आहे. हे दहीचं बघू आपण काय करायचं ते तुम्हाला सांगते. दही हे 4 चमचे घ्यायचं आहे. दही कसं तयार करायचं आहे याचा व्हिडिओ पण मी तुम्हाला अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. मस्तपैकी ह्या भांड्यामध्ये, चिनी मातीच्या भांड्यामध्ये खूप मस्तपैकी दही तयार होतं. दह्यामध्ये मी जवळजवळ 1.5 चमचा लाल तिखट, 2 चमचे गरम मसाला, धना पावडर आणि हळद टाकलेली आहे आणि ते मस्तपैकी मिक्स करून घ्या. अशा प्रकारे मिक्स करून घ्या. आता जे बटाटे जे खाली लागले होते ना पॅनला, ते पूर्ण सगळं काढून घ्या त्याचं, म्हणजे आपण जर आता कांदा वगैरे टाकला तर ती जळणार नाही, पॅन एकदम स्वच्छ राहणार. आता तेल तापल्यानंतर जिरे टाकायचे आणि खडे मसाले टाका. खडे मसाले मस्तपैकी व्यवस्थित फ्राय झाले की अद्रक लसूण जे ठेचून ठेवलं होतं ते टाकून घ्या. आता चॉप केलेलं ओनियन टाकून घ्या, कांदा टाकून घ्या. आता ही लालसर झाला की आपण टॅमॅटोची प्युरी जी तयार केली होती ती टाकून घेऊ. ही पण एकदम मस्तपैकी फ्राय करून घ्या, म्हणजे त्याचा जो ओलसरपणा आहे ना तो गेला पाहिजे अशा पद्धतीने. आणि आता आपण दह्यामध्ये जे गरम मसाले टाकले होते, लाल तिखट, गरम मसाला, तर तोही टाकून घ्या आणि व्यवस्थित परतून घ्या आणि थोडंसं पाणी टाका वाटीमध्ये आणि त्याच्यामध्ये मिसळून घ्या. नंतर लो फ्लेम करायची गॅसची आणि झाकण ठेवून 10 मिनटं का होईना मंद गॅसवर ठेवा, म्हणजे अशी मसाल्याला अशी तरी सुटली पाहिजे. आणि नंतर जे आपण बटाट्याचं काढलं होतं ना, पॅनला चिकटलेलं होतं, खरडून काढलं तर ते टाकून घ्या आणि बटाटे टाकून घ्या. आणि पॅन पण जळला नाही आहे, तसंच राहतो. त्यामुळे तुम्ही कधीही असं करायचं की आपलं पातेले असू, कढई असू, त्याच्यातलं खरडून एखाद्या बाजूला काढलं ना, परत तीच कढई घेतली तरीही चालतं, काही प्रॉब्लेम होत नाही. कुठं भांडे भरवत बसायचं. आता उकळी आली की मंद गॅसवर 15 मिनटं तर हे सगळे बटाटे सगळं शिजलेलं आहे. गरम मसाला पण व्यवस्थित झालेला आहे. तर आता त्याच्यामध्ये कसुरी मेथी टाकू आणि 15 मिनटं लो गॅस करून झाकण लावून शिजू द्या, म्हणजे सगळं काही जी तरी असते ना, तरी अशी सगळीकडे कडेला येऊन राहते. बघा किती मस्त तरी आलेली आहे. खूप तरीदार आणि मस्त भाजी होती. रेस्टॉरंटमध्ये असेच आपल्याला भेटते ना दम आलू, आणि आपण खूप पैसे घालवतो, आपला खिस्सा तर रिकामा होतोच, परंतु त्यापेक्षा आपण घरीच तयार केलेली काही वाईट आहे. अशा पद्धतीने तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा. जर कोणाला तिखट कमी प्रमाणात आवडत असेल तर थोडीशी मिरची पावडर कमी टाका, पण घरच्या घरी आपण आजारही पडणार नाही आणि मुलंही आजारी पडणार नाही. आता याच्याबरोबर खाण्यासाठी आपल्याला नान असू, रोटी असू, चपाती असू, कशाबरोबर पण खाऊ शकतो, राईस बरोबर पण खाऊ शकतो. आता मी इकडे रोटी बनवत आहे मस्तपैकी जरा तूप बीप लावून, कारण मुलांना अशी गोष्ट असली की हॉटेलसारखं सगळं काही पदार्थ पाहिजे जेवायला, त्यामुळे मी
गावरान तूप टाकून मस्तपैकी रोटी ही तयार केलेली आहे. अशा पद्धतीने मग मुलंही खुश आणि आपणही खुश. हे बघा, आता जेवण वाढून घेऊया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओवर नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे माझे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहते. बेल आयकनची घंटी असते ना, त्याच्यावर जर घंटीवर आपण क्लिक केलं तर माझ्या रोजच्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि माझे नवीन नवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. अशा पद्धतीने दम आलू बनवला की सगळेजण घरातलेही खुश आणि आपणही खुश. बाहेर रेस्टॉरंटमध्ये, हॉटेलमध्ये, धाब्यावर जाण्याची आपल्याला गरजच नाही लागणार. आता रेसिपीचा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. मला प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि तुम्ही माझे रोजचे नियमित रेसिपी बघता, व्हिडिओज बघता, तर याबद्दल मी तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद, आभारी आहे.